शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी गुलाबजामचं काल मी शिरा दाखवला। गणपतीला आपण रोज नैवेद्य काय करायचं, मी आज गुलाबजामचं पॅकेट आणते। हे बघा पूर्ण तयार असं प्रीमिक्सचं ते आणलंय। तर मी आता त्याचा हे गुलाबजाम बनवते। मी तुम्हाला हे दाखवते कसे काय करायचं ते। आपल्याला नवीन नवीन काय बनवायचं तर हे मला ॲक्च्युली उद्यासाठी पाहिजे, पण मी आजच तयार करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर मी हे पूर्ण पॅकेट आता याच्यात ओपन करून घेते हे बाउलमध्ये। तुम्ही चाळला तर चालेल, नाही तर चमच्याने आपल्याला सगळ्या गुठल्या आपल्याला हे करून घ्यायचे आहेत। असं पूर्ण मी असं ओतून घेतलं। हे पूर्ण मी पॅकेट ओतून घेतलंय। आता मी याच्यात ना असं आपल्याला काय गुठले असते ना, ह्या चमच्याने आपल्याला असे हे करून दाबून घ्यायचे आहेत। आता मी ना हे दूध घेतलंय, किती लागतंय बघूया, नाही तर आपण अजूनही घेऊ शकतो। पण हे रूम टेम्परेचरचं दूध आहे, नाही कोमट आहे नाही फ्रीजमधलं आहे। तर मी ह्याच्यात थोडं थोडं घालून असं त्यांना हे करून ठेवते। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं थोडं थोडं घालायचं। हे ना किती लागतंय ते बघते आणि त्याला फक्त भिजवून ठेवते। तर मी हातानेच हे करते। असं आपल्याला हळूहळू सगळ्या गुठल्या मोडत आपल्याला हे सगळं प्रेमिक्स भिजवायचं आहे ह्या दुधामध्ये। मी तर कमीच घेतलंय, काय असं मोजून नाही घेतलं, आपल्याला लागेल असं आपण भिजवायचं। तुम्ही पाण्यामध्ये भिजवलात तरी चालेल, दुधात थोडं पाणी टाकलात तरी चालेल, असं काही नाही। थोडंसं मला हे दूध कमी वाटतंय, थोडंसं याच्यात पाणी टाकते, कारण की मी फ्रीजमधलं घेतलं तर आता अति थंड आहे। पण थोडंसं मी पाणी घेते, अति थंड पण नको आहे दूध आपल्याला। असं मी थोडंसं घालून परत त्याला फक्त कसं मळून नाही ठेवायचं, फक्त भिजवून ठेवायचं आहे। असं आपल्याला भिजवून ठेवायचं आहे, त्याला असं मऊ करून ठेवायचं आहे। अति घट्ट पण ठेवायचं नाही, नाही तर आपले ते गुलाबजाम सॉफ्ट नाही होणार। आपले हे असं मी भिजवून ठेवते। अजून थोडंसं लागेल मला, अजून 1 चम्मच टाकते। ही बघा दूध कमी पडलं म्हणून थोडं पाणी घेतलं, आणि फ्रीजमधलं घेतलं दूध तर आता थंड आहे एकदम, म्हणून मला रूम टेम्परेचरचं पाहिजे म्हणून पाणी घेतलं त्याच्यात थोडंसं। पाण्यामध्ये भिजवलं तरी चालेल, काही दूध पाहिजे असं काही नाही। आपल्याला हे हातानेच चांगलं हे करून घ्यायचंय। सगळं असं भिजवून टाकलं। आपल्याला हे 10 मिनिटं असंच ठेवायचं। हे बघा असं आपल्याला हे पण थोडंसं टाकून देते। असं हा गोळा याला काय असं सॉफ्ट वगैरे करत बसायचं नाही, फक्त भिजवून आपल्याला ठेवून टाकायचंय। तर मी हे बघा मी हे भिजवून आता हे 10 मिनिटं बाजूला ठेवते। आपल्याला इथे आता पाक करायचा आहे। आता मी हे गॅस पेटवते आणि ह्याच्यातून पाणी घेते, ह्या 2 वाट्या पाणी घेते। 2 ते 2.5 वाटी आपल्याला पाणी घ्यायचंय। पाणी थोडं आटतं ना, म्हणून थोडं आता आपल्याला आणि 2.5, कारण काय इथे 2.5 वाटी पाणी घेते। ह्याच वाटीने मी 2 वाट्या साखर घेते, पुसून घेते कारण आपल्याला ओलं होतं। आपल्याला याच्यातच 2 वाट्या साखर घ्यायची। आता आपल्याला चांगलं असं ढवळून घ्यायचंय। आता आपल्याला हा चांगला पाक असा पाक करून घ्यायचा आहे।
पाक म्हणजे एक तारी पाक नाही, असा थोडं चिकट झाला पाहिजे. ती पातळ पण नाही ठेवायचा आणि हे पण ठेवायचं आहे. ह्याला 5-6 मिनिटं चांगलं आपल्याला उकळवायचं आहे. तोपर्यंत आपलं हे असं पीठ मळून ठेवलेलं ते आपल्याला होऊन जाणार. तर आपल्याला हे उकळवायचं आहे. आपली साखर विरघळली. आपली साखर विरघळली की आपल्याला लगेच बंद नाही करायचं आहे, आपल्याला चांगलं त्याला उकळवायचं आहे. माझा चेहरा दिसत नाही तुम्हाला, कारण काय माझ्या मोबाईलमुळे असं हे होते. असं आता दिसतोय. चांगलं ह्याला हे करू. आपल्याला त्याच्यात थोडीशी साखर विरघळली की चांगलं त्याला उकळी आली पाहिजे. हे बघा, ही पाक 5 ते 6 मिनिटं चांगलं उकळवलेलं आहे. आपल्याला 2-4 मिनिटातच नाही करायचं, कारण थोडंसं असं नॉर्मल असं चिकट झाला पाहिजे. नाही तर आपण असंच हे केलं ना तर ते पाक पातळ होऊ शकतं एकदम. हे बघा, त्याला आपल्याला एक तरी पाक पण बनवायचा नाही आणि कडक पण नाही करायचं. नाही तर आपल्याला हे बघा थोडंसं असं चिकट झाला पाहिजे. मी या स्टेजला थोडीशी वेलची पावडर टाकते. थोडीशी तुम्हाला केशर वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही केशर पण टाकू शकता. आपल्याला या स्टेजला थोडी वेलची पावडर टाकायची आणि आता आपल्याला पाक बंद करायचा आहे आणि त्याच्यावर झाकण टाकून ठेवायचं आहे. हे बघा, असं मस्तपैकी झालेला आहे आपला पाक. असं जास्त कडक पण नाही आणि पातळ पण नाही. हे बघ नॉर्मल असा होतोय, कडक असं हे होतंय नॉर्मल असं. हे बघा, तर मी आता हे गॅस बंद करते. तो अति कडक पण नको आहे. आता मी हे बाजूला उतरून ठेवते आणि त्याच्यावर झाकण ठेवते, कारण की आपल्याला हे गरम राहिलं पाहिजे. आणि आपल्याला मी इथे कढई ठेवते, तेल तापत ठेवते. आता तेलाचीच कढई आहे, तीच कढई मी इथे ठेवते. ही बघा, माझी पुरी तळलेलीच कढई आहे. आणि आपल्याला हे मगाशी मी पीठ भिजवून ठेवलेलं, फक्त भिजवून ठेवलेलं, त्याचं काय केलं नव्हतं. हे किती सॉफ्ट झाले बघा, किती सॉफ्ट झाले बघा, असं मस्त मऊ मऊ झाले. त्याला आपल्याला चांगलं असं असं हे करून घ्यायचं. हे इथे करते आणि हे ताटामध्ये घेऊन त्याला असं चांगलं मी करते. तो म्हणजे आपलं तेल टाकते. मी आता असं गोळी करते. आता थोडा चेहरा दिसत नाहीये, माझा मोबाईल ॲडजस्ट होत नाही, कारण काय चेहरा दिसला तर किचनवर मला प्रॉब्लेम होतोय. हे बघा, आपल्याला तुम्हाला जेवढे मोठे पाहिजेत तेवढे तुम्ही करू शकता. हे बघा, कुठे क्रॅक नाही, काय नाही, काय नाही, एकदम मऊ झाले, एकदम सॉफ्ट झाले. असे तुम्ही छोटे छोटे केलात तरी चालेल, मोठे केलात तरी चालेल. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये 40 होतात, पण 25-30 झाले तरी हरकत नाही. एकदम छोटे पण काही कामाचे नाही. तो ते आपलं तेल तापतंय. मी तुम्हाला एक बॅच घालून दाखवते. मी जरा मोठेच करते, असं मोठे छोटे असा साईज आपण बघत नाही बसायचं. एका बॅच मध्ये घालून तुम्हाला दाखवते. तेल आपल्याला थोडंसं, अगदी त्याला अति तेल पण नाही करायचं. असे मस्त असे गोळे करून बघते तेल तापलंय का. असे एवढे एवढे गोळे, ह्याच्यापेक्षाही लहान केलात ना तरी चालेल. तर तुम्हाला असं वाटलं की जास्त आपल्याला पाहिजेत, आपल्याला जास्त पाहिजेत, तर तुम्ही ह्याच्यापेक्षा पण तुम्ही हे करू शकता, लहान करू शकता. हे बघा, असे ह्याच्या असे एवढूशे
मी सगळे गोळे करून घेते. आपलं आता तेल तापलेलं आहे. तेल आपल्याला जास्त पण तापवून नाही घ्यायचे, कारण आपल्याला फक्त ते लाल करायचे नाहीत, आतून आपल्याला हे करून घ्यायचे. थोडे थोडे आपल्याला जेवढे गोळे होतील तेवढ्याला आपल्याला असे गोळे घालायचे आहेत. असं आपल्याला करून पण ठेवायचे नाहीत, नाहीतर ते ना असे थोडे सुकू शकतात. आपल्याला एवढंच तेल आपल्याला गरम पाहिजे, आणि आपल्याला फक्त लाल नाही करायचे, आपल्याला आतून पण शिजवायचे आहेत. हे बघा, टाकल्यानंतर 2 मिनिटं त्यांना हात लावायचा नाही. तोपर्यंत मी अशी हे करते. असे आपल्याला असं हे करून घ्यायचे. मी आता छोटे करते, मगाशी माझे फार मोठे झाले. आता ह्या चमच्याने फक्त त्यांना असं गोल गोल फिरवायचं आहे. असे चमच्याने असे गोल गोल फिरवत जायचं, म्हणजे ते मोठे असले की आपणच पलटी होते. तुम्ही झारा घातला तर ते हे तुटू शकतात. बघा किती मस्त फुलले बघा, आणि मोठे झाले बघा, माझे मोठेच झाले. असे आपल्याला मी आता छोटे करते, अति मोठे झाले. हे तर मी असे करून देते. मोठे झाले तर छानच वाटतात म्हणा, दिसायला पण. फक्त आपल्याला फक्त असे गोल फिरवायचे. आपल्याला सध्या झारा घालायचाच नाही, असे गोल फिरवायचे. आपण अशी कडे उचलून पण फिरवू शकतो. काय झालं इथे, तर गॅस मी मीडियम करते जरा, आणि सगळे करून घेते. असे फिरवून घ्यायचे. तसे त्याला चांगले आतून शिजले पाहिजेत, फक्त लाल दिसून उपयोग नाही. चांगले फुलले पाहिजेत. चांगले अजून लाल झाल्याचे पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की हे काळे दिसत आहेत, पण नाही. त्याला असे चांगले त्याला शिजले पाहिजेत, नाही तर आतून ते कच्चे राहू शकतात. मी तुम्हाला ही एक बॅच तळून दाखवते. तर माझे करून पण झालेले आहेत. थोडे थोडे कमी करते, अति मोठे झाले. अति मोठे झाले. असे हलवायचे, गोल गोल हलवत जायचं, म्हणजे आपणच पलटी होणार. आपण काढूया. म्हणून तुम्हाला मी एक बॅच करेपर्यंत मी दाखवते पूर्ण. तुम्हाला असे पाहिजे असे तुम्ही हे करू शकता. आता मी झारा घालते. आपल्याला झाऱ्याने करायचे, नाही तर आपल्याला आधी चमच्यानेच हे करायचे. आपल्याला कुठचं कच्चा असेल ते आपल्याला पलटी करायचे.
माझा गॅस मिडियम आहे, मी फुल गॅसवर नाही केलेले, फक्त तेल थोडं तापेपर्यंत आपल्याला फुल गॅस करायचं आहे, नंतर मिडियम करायचं आहे. हे असे कच्चे असतील तर आपल्याला असं झाऱ्याने त्याला पलटी करायची. मला वाटली हे लाल खूप झाले, पण नाही. हे बघा किती मोठे झाले बघा. एवढूनशे केले पण मोठे झाले. याचे ॲक्च्युली छोटे छोटे केले पाहिजे होते, म्हणजे खूप छान मोठे झाले. आता मी हे काढते. चांगली 2-3-4 मिनिटं मला याला लागलेली आहे. आपल्याला असे काढायचे आणि मी ते पाक केलंय ना, ते आपल्याला पाकात हे गरम त्या पाकात टाकायचे. असे गाळून पाकात टाकायचे. परत झाकण ठेवायचं. परत मी हे टाकते. गॅस माझा मिडियमच आहे. परत आपल्याला असं वाटलं क्रॅक द्यायचं तर परत आपल्याला आकार द्यायचा. त्याला करता करता आकार द्यायचा. हे मी छोटे केले, ते फार मोठे झाले. करता करताच त्याला आकार द्यायचा मस्तपैकी. एवढं मी काढलं त्यातून. मी आता परत इकडे हे करते. आता याला आपल्याला फक्त गोल हलवायचंय चमच्याने, झारा लावायचाच नाही. चला मी आता असे सगळे गुलाबजाम करते. हॅलो, म्हणजे आता गुलाबजाम सगळे बनवून झाले. आता मी तुम्हाला पाकातले दाखवते. असं हे बघा. आता मी हा माझा हे ना मी हातात घेतलाय. हे बघा खूप छान झाले आणि मोठे मोठे